नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉगच्या अंतर्गत एक विशेष मुलाखत आपण या प्रसंगी घेणार आहोत. आपल्यासोबत सर्वधर्मीय प्रबोधनकार, राष्ट्रीय कीर्तनकार आदरणीय श्री तुकारामदासजी घोडे महाराज आहेत. आपण त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयावर, वेगवेगळ्या त्यांच्या सामाजिक कार्याच्या बद्दल आपण माहिती घेऊया. प्रत्यक्ष आता महाराजांच्याच सोबत आपण चर्चा करूया. जय गुरु महाराजजी. आज आपण या ब्लॉगच्या निमित्ताने आपल्याशी संवाद साधत आहोत आणि आपलं जे कार्य आहे सर्वधर्म प्रबोधनाचं, सर्व धर्माचा समन्वय साधण्याचं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत एक शब्द लिहिला, सर्व धर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपायन, लोकसुधारणेचे विद्यालय, सामुदायिक प्रार्थना. त्या प्रार्थनेच्या अनुषंगाने किंवा सगळ्या संत महापुरुषांच्या विचाराच्या अनुषंगाने आपण गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व धर्माचं कार्य करीत आहात. तेव्हा आपल्याला ही सगळी कार्य करण्याची प्रेरणा हे कुठून मिळाली, याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझं नाव सर्वधर्मीय राष्ट्रीय प्रबोधनकार तुकारामदास घोडे महाराज. मला असं झालं आहे की मी जेव्हा गाडी चालवत होतो त्यावेळेस आमटे महाराजजी मिळाले मला आणि ते म्हणाले स्वच्छता अभियानावर जायचं आहे. असं करता आम्ही स्वच्छता अभियानावर गेलो. तिथे खराटे महाराज मिळाले आणि त्यांनी मला 1 रुपया दिला आणि तिथून मग ते अशी प्रेरणा मिळाली की बाबा काही केल्यानं काही होते, केल्यानं होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. त्यांची जे लोकांमधली मोठी भावना आणि लोकांमधले त्यांचं मोठेपणा पाहून मलाही असं वाटलं की आपणही ते कार्य करू शकतो. आम्ही गावाला आलो आणि सामुदायिक प्रार्थनेचा हेतू घेऊन आलो आणि ते गावामध्ये सुरुवात केली. आणि तिथून असं वाटलं की आपण खऱ्या अर्थानं आपण खरं कार्य करायचं. जसं गाडगेबाबांचे विचार, तुकडोजी महाराजांचे विचार, बाबासाहेबांचे विचार, अनेक संत महात्मे म्हणजे आपल्या आचरणातून घडले आहे. तर असे कुठे असं पाहायला मिळत होते आपल्याला किंवा कुठे म्हणजे असं वातावरण की खोटं नाटं वातावरण दिसायचं कुठं काही. मग मला असं वाटलं की आपण सत्य काहीतरी केलं पाहिजे. कोणाला भोंदू याच्यामध्ये फसून किंवा कोणाला चुकीच्या मार्गावर नेऊन किंवा कोणापासून आमिष आपण मिळवून आपण मोठं झालो पाहिजे अशी इच्छा मुळीच नव्हती. तर करायचं तर सत्य काम करायचं असं मला वाटलं. तर त्या अनुषंगानं मी समोर निघालो आणि मग असं वंदनीय महाराजांची ग्रामगीता वाचन सुरू केली मी. तर त्यामधले सगळे अर्थ पाहून मला असं वाटलं की बाबा संतांचं कार्य तर कोण्या जातीबद्दल, कोण्या धर्माबद्दल, कोण्या गरिबाबद्दल, श्रीमंताबद्दल काहीच असं वेगळं नाही. सगळ्यांचं समान भावना आहे. जशी निसर्गाची सगळ्यासोबत समान भावना आहे तर सगळ्या संतांची समान भावना आहे. म्हणून म्हटलं की आपण समानतेवर कीर्तन करायचं आणि सर्व धर्मावर बोलायचं अशी माझी इच्छा झाली आणि मला खऱ्या अर्थानं खरोखर चांगला मार्ग मिळाला. मी स्वतःला धन्य समजतो की जे निसर्ग जर सगळ्याला समान पाहतो तसंच घोडे महाराजसुद्धा समान पाहिल असा मी दृष्टिकोन ठेवला आहे. म्हणजे तुमची प्रेरणा श्री खराटे महाराज, खोडे महाराज इसापूरचे यांच्यापासून तुम्ही प्रेरणा घेऊन व्यसनमुक्तीचं आणि सर्व धर्म प्रबोधनाचं कार्य हे अवलंबलेलं आहे. आणि यातच महाराजांनी म्हणजे ज्याशी वाटे जनसेवा करावी त्याने प्रथम लोकलाज सोडावी आणि आपल्या आत्म्याची ग्वाही घ्यावी, कार्य सत्य म्हणून आज प्रत्यक्ष तुकारामदास घोडे महाराज आपल्या वाणीनेच नव्हे तर विचाराने सुद्धा आणि प्रत्यक्ष उपदेश नको उपक्रम हवा, त्यांनी त्यांच्या गावामध्ये व्यसनमुक्तीचं कार्य आणि त्यांच्या कीर्तनातून अनेक मंडळी व्यसनमुक्त झालेली आहे. असा मी सुद्धा प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर मलाही अनेक वेळा जायचा योग आला. तेव्हा मला सुद्धा त्यांच्या कार्यातून किंवा त्यांच्या प्रवचनातून अनेक व्यक्तींचं जीवन सुंदर झालेलं आहे हे मला त्या कार्यक्रमातून दिसलेलं आहे. आणि महाराजजी, आपल्याला या कामाची सुरुवात तुम्हाला तुमच्या वयाच्या कधीपासून तुम्ही सुरुवात केली याबद्दल सांगाल? जसं मी पहिले देवीचे भजन वगैरे करायचं, भजनामध्ये वगैरे जायचं, मला छंद होता. खेळण्याचा सुद्धा छंद होता. अनेक छंद असे होते. पण त्याच्यातून मला इथपासून सुरुवात झाली की जिथे मी 2006 जेव्हा स्वच्छता अभियानावर गेलो तिथून पासून मग सामुदायिक प्रार्थना सुरू झाली आणि तिथनं मग थोडा मार्ग निघत गेला. माझं लग्न वगैरे झालं. त्यामधून मग पत्नीनं सुद्धा सहकार्य केलं, सारिका तुकाराम घोडे. तर त्यांनी सुद्धा खूप
खूप मोठा सहभाग मला दिला. जसं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना दिला, सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंना दिला. तसंच एकमेकांच्या सहकार्याशिवाय कोणतंच काम होत नाही. तर मी गेल्या 27 वर्षात लग्न झालं, 27व्या वर्षी लग्न झालं आणि 28व्या वर्षापासून धोतर म्हणजे त्या मार्गाने लागलो आणि अशा पद्धतीचं हे कार्यरत आपलं सुरू झालं. तर या कामामध्ये मला आनंद वाटायला लागला की आपण काहीतरी आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. तर मला खूपच या कार्याचा एक समजा जिव्हाळा मनामध्ये निर्माण झाला आणि कार्य करायला लागलो. महाराज आपल्या ग्रामगीतेतून जसं सगळ्यांना जागवण्याचं काम केलं, तीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान, भगवान गोपालकृष्णांची भगवद्गीता, मुस्लिम धर्मीयांचं कुराण, असे सगळ्या धर्माचे धर्मग्रंथ महाराज आपल्या प्रवचनामध्ये आपल्या त्या एका पूजेच्या ठिकाणी ठेवतात. म्हणजे त्याची नुसती पूजा नाही तर त्या विचाराची पूजा आणि सर्व धर्माला जोडण्याचं काम महाराज अनेक वर्षापासून करीत आहात. जवळपास 27व्या वर्षापासून त्यांनी हे कार्याला सुरुवात केली आणि प्रथमतः जसं बालपणामध्ये मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसंच महाराजसुद्धा बालपणीतच संत तत्वाची खून असं जे म्हणतात ग्रामगीतेमध्ये महाराज, तर महाराजसुद्धा लहानपणापासूनच या कार्याशी निगडीत असावे अशी प्रवृत्ती ही त्यांची बालपणापासूनच होती. एकदा मी त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, जनजागृतीचं कार्य करणारे, व्यसनमुक्तीचे कार्य करणारे श्री सर्वधर्म प्रबोधनकार श्री तुकारामदासजी घोडे महाराज, त्यांच्या लहानपणीचा बालपणीचा एक प्रसंग मी त्या पुस्तकात वर्णन केलेला आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी ते हे काय जांभळं नाही का, जांभळं तोडून आणले होते, सायकल तुम्ही बाजूला सीताफळं तोडून आणले होते आणि सायकल रस्त्याच्या कडेला ठेवली होती. आणि तर मग ते तुम्हीच सांगा तुमच्या शब्दामध्ये, मी त्याचं वर्णन केलं आहे, ते सायकलच दिली नव्हती तुम्हाला वापस. आम्ही दोघं भाऊ होतो, मधुकर आणि मी. आम्ही दोघं शाळेत जात असताना आम्हाला सीताफळ चांगले दिसले, तर आम्ही त्या झाडापाशी गेलो आणि ते सीताफळ तोडले. कोण्या वर्गात होते तुम्ही तेव्हा? आम्ही जवळपास 6वीमध्ये, 6वीचा प्रसंग आहे तो. तर आम्ही ते सीताफळ वगैरे तोडले आणि त्या टोप्या होत्या आमच्या पांढऱ्या, काही नेण्यासाठी काही नव्हतं, त्या टोपीमध्ये सीताफळ भरले आणि जेवढे भेटले तेवढे तोडले. म्हणजे चांगले चांगले दिसत होते, तोडले. तर बाहेर निघालो तोडून, तेवढ्यात बाबाजी आले एक आणि ते म्हणे अरे, मग आमच्या मागं धावले, आम्ही पळालो. मग त्याने सायकल दिली ठेवून आमची आणि ते म्हणे आता तुमची सायकल भेटत नाही आणि ते सीताफळ टाका. आम्हाला असं वाटतं सीताफळ टाकावं कशा चांगले आहे, लहानपण होतं, लहानपणी ते होत असते. मग अशी बाजू झाल्यानंतर मग ते बाबाजी आमच्या मागं खूप चिड लावले आणि मारण्यासाठी धावले. मग आम्ही देऊन दिले सीताफळ आणि सायकल द्या बा म्हणलं, रडलो त्याच्यासमोर. ते सायकल द्यायला तयार नाही, चिपकून द्या म्हणे झाडाले सीताफळ, हे तुमच्यासाठी लावले का झाडं, असं तसं ते बाबाजी बोलले. त्यावेळेस आमचं कोवळं वय होतं समजा आणि कोवळं मन सुद्धा होता. तेव्हापासून असा विचार केला बा कोणाच्या वावरातलं काही तोडावं नाही, असं मनात निश्चय घेतला. ती सायकल घेतली रडून खोडून आणि निघून गेलो. असे बालपणीचे प्रसंग असतात. श्री तुकारामदासजी घोडे महाराज सगळ्यांना मदत करणं ही लहानपणापासूनच त्यांची भावना होती. आणि कोणते गोळ्या असो, त्यावेळेस गोळ्या भेटायच्या, गोळ्या घेऊन मुलांना वाटणे हे त्यांचे खरं तर छंद होते. क्रिकेट खेळणे, पुन्हा बऱ्या भजन करणे, देवीचे भजन करणे, हे असं करता करताच त्यांना समाज म्हणजे त्यांचं ते कामासोबतच आपलं हाती उद्योगाचे साधन, मुखी हरिनामाचे चिंतन, हाची धर्म महान गावकरी लोकांचा, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे त्यांचं कार्य आणि त्यांचं जीवनसुद्धा होतं. दुसऱ्या प्रसंगाबद्दल बोलले तुम्ही. तो प्रसंग असा होता की माझ्या भाऊच्या खिशामधून 5 रुपये काढले होते मी छोट्यापणी. तेव्हा मी 2रीमध्ये असेल आणि ते 5 रुपये शाळेत घेऊन गेलो. त्याच्या काही चॉकलेट घेतले आणि काही
कांड्या घेतल्या होत्या त्या लिहायच्या. काही पोरांना त्या कांड्या वाटल्या, काही चॉकलेट वाटले. पण सायंकाळी संध्याकाळी घरी आल्यानंतर त्या खिशामध्ये 5 रुपये दिसले नाही तर भावानं खराट्यानं झोडपलं. घेशील का म्हणे, नेशील का. त्या दिवसापासून एक विचार केला की बाबा कधी आता 5 रुपये बी नाही घ्यायचे ना, काही घ्यायचं नाही. तर चांगली गोष्ट झाली, कारण की मोठ्यानं दटावलंच पाहिजे. अगर जर आपल्याला त्या दिवशी मार नसता बसला तर आपण चोर बी झालो असतो. पण ते त्या ठिकाणी दणके बसल्याच्या नंतर आपण माणूसच बनून गेलो. तर कधी चोरीच करणार नाही असं मनात निर्णय घेतला. पण त्याचं आपण काही केलं नव्हतं. पोरांना गोळ्या चारल्या आणि पेन दिले होते घेऊन, म्हणजे कांड्या. तर तरी पण ते चोरी होती असं समजलं आणि त्या दिवसापासून कधी कोणाचं काही आणलं नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य संत पण म्हणजे संत खुणा ज्या असतात त्यात बालपणीच त्यांच्या आचरणात, त्यांच्या प्रत्यक्ष कृतीमध्ये होत्या. आणि हे त्यांचं कार्य बघून त्यांना ऑल इंडिया फोरम, नॅशनल फोरमचा शास्त्रीचा अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. अनेक तऱ्हेचे मान सन्मानपत्र त्यांना मिळालेले आहे. आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक प्रसंगी त्यांचं कौतुक झालेलं आहे, त्यांना सन्मान मिळालेला आहे. आणि आजही त्यांचा सन्मान सत्कार होतच असतात. आणि त्यांचं हे जे कार्य अविरत आजही सुरू आहे. आणि महाराजजी जर आता एकंदरीत समाजाची परिस्थिती बघता, समाजात वाढलेली व्यसनाधीनता, समाजात वाढलेलं अज्ञान, समाजात वाढलेली अंधश्रद्धा, हे पिढीच्या पिढी खराब झालेली आहे. एक महाराज येते तो गाडगेबाबाच्या भूमीमध्ये जाऊन अंधश्रद्धा वाढवण्याचा कार्यक्रम घेते. ज्या गाडगेबाबांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही, तुकडोजी महाराज किंबहुना ज्ञानेश्वर माऊलीपासून तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजापर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराजापासून तर ज्योतिबा, शाहू महाराज, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, जेवढे काही संत महापुरुष झाले त्यांनीसुद्धा समाजाला अंधविश्वासातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आज अशी मंडळी निर्माण झाली की समाजाला अज्ञानाच्या गर्तेत लोटणं चालू आहे आणि एकंदरीत समाज मन भ्रष्ट होण्याच्या मार्गावर लागलेला आहे. यात तुम्हाला काय वाटते? आपल्याला असं वाटतं की बाबा समाजामध्ये खूपच अंधश्रद्धा वाढत आहे. आणि असं म्हणावं आपण, तो वंदनीय महाराज म्हणतात की देव झालाची नाही ऐसा तर सांगन कैसा जगाला. हा तर विपर्यास केला भित्र्या आळशी लोकांनी. आपले चुकवावे श्रम, लोकात वाढवावा भ्रम, देवाच्या नावे चालवावा कुकर्म, याने समाज बुडवला. महाराजांनी भजनामध्ये सुद्धा लिहिलं आहे की कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, संत सांगते ते ऐकत नाही, इंद्रियाचे ऐकतो, कीर्तनी मान डुलवतो, परी कोंबडे बकरे खातो रे बाबा, कशाला काशी जातो. जर आपल्याला जर शौक आहे, आपल्याला जर खूप खाण्याची हे आहे तर देवाला बदनाम करण्याकडे जाऊ नका बा. किंवा भगवंताचं कार्यच आहे तर संत सांगतात ना का मन चंगा तो कटुठी में गंगा. तर मन जर तुमचं चांगलं आहे तर तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही आहे. आणि जर तुमचं मन जर कपटी आहे किंवा तुमच्या मनामध्ये द्वेष आहे कोणा जातीबद्दल, कोणा धर्माबद्दल, कोणा कायच्याबद्दल, तर आपल्याला देव भेटणार नाही. कारण देव बाजारचा भाजीपाला नाहीच आहे असं संतांनी सांगितलं आहे. आणि तुकडोजी महाराजच नाही तर सगळ्या संतांचे पुरावे तेच आहे. पण संतांकडे लोकांचं लक्ष नाही. कोणाचं पंथाकडे आहे, कोणा धर्माकडे आहे, कोणाकडे पार्टीकडे आहे, कोणाचं मी मोठा आहे याच्याकडे आहे. पण संतांची बाजू तर बांधूनच राहिले ना. संत कळवळ्यानं सांगतात की संत सांगते ते ऐकत नाही, म्हणजे संत गरजुनिया सांगे जावे त्यांच्या मागे मागे, अशी बाजू आहे. तर व्यसनाधीनता एवढ्या प्रमाणामध्ये वाढली आहे कारण मी माझ्या गावाला सुद्धा येत्या तुम्ही दारूबंदीचं काम तुमच्या गावाला केलेलं आहे. 8 वर्ष आम्ही चांगल्या प्रमाणामध्ये दारूबंदीचं कार्य केलं आणि आजही सुरू आहे. सगळे गावातील मंडळी, सर्व धर्माच्या मंडळी त्या कार्याला सहकार्य करतात. पण आता पिणारे मंडळी खूप झाले. आज अशी परिस्थिती झाली आहे की आज पोलीस डिपार्टमेंटसुद्धा काय करणार आहे. एक उदाहरण अशीच झाली आहे की घरामध्ये नवरा बायकोचं भांडण आहे, त्याच्यामध्ये कोणी पडायला तयार नाही कारण की केव्हा बदलन याचा नेम नाही. म्हणून हे जास्त वाढण्याचा प्रयत्न झाला आहे. याच्यावर आळा एकच गोष्ट आहे की सगळ्या घरच्या लोकांनी जर आपल्या घरच्या लोकांना जर आपल्या ताब्यात जर ठेवलं, जिथं चुकत असेल तिथं दंड दिला तर ही परिस्थिती दुरुस्त होऊ शकते. या समाज सुधारक किंवा शासनच हे
परिस्थिती दुरुस्त करू शकत नाही असं मला वाटते. समाजाची सुद्धा ती जबाबदारी आहे, घराची सुद्धा जबाबदारी आहे, कारण ती जबाबदारी घरचे लोक विसरून गेलेले आहे. आणि म्हणून हे संस्काराचे परिणाम हे वाईट झाले आहे. आज सामुदायिक प्रार्थनेमध्ये कुणाला पाठवायला तयार नाही, कोणी हरिपाठात पाठवायला तयार नाही, कोणी वंदनेत पाठवायला तयार नाही, कोणी नमाजात पाठवायला तयार नाही. हे सगळे साधनं जे आहे हे माणूस बनवण्याचे साधन आहे की तिथे माणूस घडला पाहिजे, पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. दुर्लक्ष असून फक्त एवढंच होईल की जातीबद्दल बोलला बा त्याच्यात भांडण होईल, धर्माबद्दल बोलला याच्यात भांडण होईल, पण पोरगा बैकत आहे, आपले संस्कार बैकत आहे. उद्या आपलं घर कसं होईल, आपली खरी प्रॉपर्टी आहे धना माझी धन पुत्र धन, हे पुत्र धनच चुकून राहिलं, धन खूप गोडा होऊन राहिलं, पण जे पुत्र धन वया चाललं तर उद्या काय होईल. उद्या आज तुमच्या अंगात आठ आहे, आज तुमच्या अंगात आठ आहे, तुम्ही करू शकता, तुम्ही चांगले मोठे बी आहे, तुमची बाजू बी मोठी आहे, पण जेव्हा तुम्ही थकता काळी तेव्हा तुमचं पोरगं बयकलेलं राहील, पोरगी बयकलेलं राहील, त्या दिवशी तुम्हाला खाली मान टाकावं लागेल. मग त्या दिवशी तुम्हाला कोणता देव आणि कोणता धर्म तुम्हाला साथ देणार नाही. तुम्ही करायचं आहे तर लहानचं जेव्हा बीज आहे, एवलेसे बीज लावेले द्वारी, तशासारखं काम झालं पाहिजे की आज बी लावली त्याच्याकडे लक्ष देणं जरुरी आहे. मुलं जन्माले घातले त्याच्या कोवळ्या कळ्या माझी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसिता प्रगटतील समाजी शेकडो महापुरुष. आणि म्हणून म्हणतात ना, काहून म्हणता बाबा आता पोरग वाया गेलं, तुम्ही केलं ते मीही करतो नवीन काय केलं. आणि काहून म्हणता बाबा पोरग वाया गेलं, तुम्ही काढत होते दारू चुलीत घालू काड्या, आणि तुम्हीच म्हणत होते बाबा लय हुशार आहे बाळ्या, तुम्हीच माईवाली गमावली हो शाळा, तुम्हीच केलं ते मी करतो नवीन काय केला. आणि काहून म्हणता बाबा आता पोरग वाया गेला. वडील त्या मार्गावर चालल्यानंतर लेकरू त्या मार्गावर जाणार आहे हे निश्चित आहे. वावरात जर आपल्याला जर कोणते झाडं लावायचे आहे, चांगले पराठी लावायचे आहे, तर कितीतरी वेळा शेतकरी तणनाशक मारते. का बरं? का पराठीच्या वर नाही आलं पाहिजे. पण घरामध्ये जे काही चुकीचं काम चालू आहे त्या षडविकारावर कोणीच फवारा मारायला तयार नाही. मग संत विचाराचा, महापुरुषाच्या, क्रांतीवीराच्या, त्यात भगवद्गीता आहे, संविधान आहे, किंवा गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, ग्रामगीता आहे, तर ह्या फवाराच आहे तुमच्या या षडविकारावरती. याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. स्वार्थी झाले, व्यक्ती स्वार्थ भोगायला जो तो मनाचा राजा झाला, वेगवेगळ्या प्रलोभनी गुंतला समाज सगळा, असं झालं आहे. ती गती वाईट आहे. तर ते आपल्याच्यानं काही होणार नाही. तुकडोजी महाराज म्हणतातच, सर्वच ऐकतील ऐसे नाही, याला आहे मागील ग्वाही, म्हणून आपली सेवा खंडू द्यावी ऐसे नाही उचित. तर म्हणून आपण करत राहावं असं माझी इच्छा आहे. तर महाराजांनी तेच संदेश आपल्या बोलण्यातून दिला की वडिलांनी मुलगा नाही शिकवला तोही पापाचा भागीदारी झाला, जैसे जन्म देणे कर्तव्य त्याला तैसेचे शिक्षण देणं अगत्याचं. हे संत महापुरुषांच्या विचाराचं शिक्षण त्यांना देऊन आदर्श पिढी कशी निर्माण होईल याकरता महाराजांनी आपल्या वाणीतून, विचारातून त्यांनी आपल्या पुढे आपले विचार मांडलेले आहे. आणि हे होते सर्वधर्मीय प्रबोधनकार आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि सर्व साधू संतांचं कार्य करणारे आणि प्रत्यक्ष जीवन जगणारे श्री तुकारामदासजी घोडे महाराज. आपण त्यांच्या कार्यक्रमाच्यासाठी स्क्रीनवर त्यांचा नंबर दिलेला आहे, आपण जरूर संपर्क करा. आणि मी सुद्धा सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचा शिष्य श्री संगपाल महाराज आज या प्रसंगी त्यांनी या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित होऊन वेळ दिला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी मनोमन आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. जय गुरु. जय गुरु महाराजजी. हां, तर भेटूया आपण पुढील भागात. महाराजांच्या सोबत आपण पुढील भागात सुद्धा चर्चा करणार आहोत. धन्यवाद. नमस्कार. जय गुरु महाराज. आपण या ठिकाणी माझी मुलाखत घेतली त्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि अभिनंदन करतो, कारण हे विचार जाणे खूप गरजेचे आहे. तर त्याबद्दल मी संगपाल महाराजांचे मनापासून शुभेच्छा देतो त्यांना की असंच आपण कार्य करत राहू. जय गुरु. धन्यवाद महाराज, आपण या प्रसंगी वेळ दिला त्याबद्दल. ठीक आहे.